नमस्कार मंडळी, माझे नाव आहे पायल. वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी हिरव्या मुगाची सुकी भाजी. हिरव्या मुगाची सुकी भाजी बनवण्यासाठी इन्ग्रेडियंट आहेत. मी 150 ग्राम हिरवे मूग घेतलेले आहे आणि त्याला छान मोडही आलेले आहेत. 2 कांदा बारीक चिरून घेतलेले आहे. 1 टोमॅटो बारीक चिरलेला, जिरा अर्धा चमचा, 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, घरगुती 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हिरव्या मुगाची सुकी भाजी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड करूया. जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कांदा टाकू. कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया आणि हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि कांदा फ्राय करून घेऊया. ह्याला झाकण ठेवून आपण 5 मिनिटं कांदा शिजू देऊ. कांदा शिजला का आपण चेक करूया. आपण पाहू शकता कांदा छान शिजलेला आहे. मी मिक्स करून घेते. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करूया आणि आलं लसूण पेस्ट ॲड करूया. हे छान शिजवून घेऊया. आलं लसूण पेस्ट छान शिजली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. छान मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत शिजवूया. आपण पाहू शकता टोमॅटो छान शिजलेला आहे. त्याला पण मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करूया. आणि मसाले चांगले तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मसाल्यामध्ये छान तेल सुटलेले आहे. ह्याचा अर्थ असा होतो की आपले जे मसाले आहेत ते तेलामध्ये छान प्रकारे शिजलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये आपले हिरवे मूग आहेत ते ॲड करूया. आणि ह्याला मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊया. मूग आपण मसाल्यांसोबत चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपण 2 मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत. 2 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता भाजीला छान वाफ आलेली आहे आणि सुगंधही छान येत आहे. याला चांगलं मिक्स करूया. आपल्याला झाकण याच्यासाठी ठेवायचं की जे मसाले आहेत, मसाले, कांदे आणि जे आपले मूग आहेत ते छान एकत्र मिक्स होतात आणि त्याने आपल्या भाजीला एक छान फ्लेवर येतो. आता आपण गरम पाणी ॲड करूया. अर्धा ग्लास गरम पाणी ॲड करून मिक्स करून घेते आणि झाकण ठेवूया. चला तर आपण आपली भाजी चेक करूया. पाहू शकता तुम्ही भाजी छान शिजलेली आहे. मिक्स करून घेते आणि आपण भाजी चेक करूया. पाहू शकता तुम्ही आपले मूग छान शिजलेले आहे. बघा एकदम सॉफ्ट झालेले आहेत.
भाजी शिजलेली आहे, ह्याला आपण कोथिंबीरीने गार्निशिंग करून घेऊ. आपल्या हिरव्या मुगाची सुकी भाजी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पुढील रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे ते पण मला सांगा.